कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी मुंबई येथील विधान भवनात उत्साहात पार पडला। यामध्ये कोपरगाव तालुक्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते। शपथविधी पाहण्यासाठी कार्यकर्ते व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। आमदार विवेक कोल्हे यांनी शपथ घेताच ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी जल्लोष साजरा केला। यावेळी मोठ्या संख्येनं भाजपा, कोल्हे गटाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। श्री विवेक बिपिनदादा कोल्हे। मी विवेक स्नेहलता बिपिनदादा कोल्हे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र। ईश्वर भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 406 कोटी, कर्ज 268 कोटी, एकूण व्यवसाय 674 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपर.